माणसं माणसांसारखीच वागतात. लेखक विश्वास दांडेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 9. कशासाठी मिठासाठी. वर्ष 1964. भारताच्या ईशान्य सीमावर्ती भागात मुक्त भटकंती करत होतो, तेव्हा नेपाळ आणि आसाम असाच राजकीय भूगोल होता. उत्तर पूर्वेच्या 7 बहिणी हे सर्व अजून व्हायचं होतं. एका खेड्यात माझा मुक्काम होता. रात्री गप्पा मारताना सहज कळलं, त्या गावाला मीठ ₹5 किलो या दरानं घ्यावं लागतं. गावातल्या कुठल्याही घराच्या बजेटमध्ये हा खर्च अवास्तव मोठा होता. मात्र प्रयत्न करूनही माझ्या कारण लक्षात येईना. त्यावेळी इंदूरला तर खडे मीठ फार तर ₹10-20 10-20 पैसे किलो होतं. वर्ष 1969. गुजरात सौराष्ट्राच्या सीमेवर खारा घोडा या नावाचं गाव आहे. नावाप्रमाणे गाव मिठावरच जगतं. सगळा भाग वाळवंटी, सपाट. शासनाला दर एकरी ठरलेली रक्कम दिली म्हणजे परमिट मिळे. किती एकरांचं परमिट घ्यायचं ते तुमच्या कुवतीवर. या कुवतीत स्पर्धकापेक्षा थोडी जास्त लाच देणं हेही धरायला हवं बरं का. एकदा प्लॉट मिळाला म्हणजे वाळूचेच बांध घालून त्याचे तुकडे तयार करायचे. बोरिंग करायचं. फार तर 20-25 फुटांवर पाणी लागे. हे पाणी पांढरट, पळीवाढ असं घट्ट. डिझेल पंप लावून पाणी तयार तुकड्यांमध्ये सोडायचं. बाकीचं काम प्रखर सूर्यदेव करतात. 15-20 दिवसात मीठ तयार. पुढचा हप्ता. कमी खर्च, भरपूर उत्पादन. तशी समुद्र किनाऱ्यावर भारतात मिठागरं होती, आहेत. राजस्थानमध्ये मीठ खणून काढण्याची स्थळं आहेत. मात्र भारतात फार मोठ्या प्रमाणात मिठाचा पुरवठा या भागातून होतो. त्या व्यापाराचं केंद्र, माल रेल्वेद्वारे रवाना करण्याचं ठिकाण म्हणजे खारा घोडा. इथं मिठाचा व्यापार खाजगी क्षेत्रांमध्ये. आयुर्विमा प्रीमियमवर निरनिराळ्या करांमधून सूट मिळे. नीट गणित केल्यास ते फायद्याचं ठरे. एका व्यापाऱ्याला हे सगळं समजावून पटल्यावर कागदपत्र पूर्ण करण्यासाठी गेलो होतो. ते काम झालं. गृहस्थ मीठ उत्पादक आणि व्यापारी असे दोन्हीही होते. गप्पा सुरू असताना 5 वर्षांपूर्वी सुदूर पूर्वेत पडलेला माझा प्रश्न मी त्यांना विचारला. साहेब, असं आहे की मीठ उत्पादनाला फारसा खर्च येत नाही. आज तुम्ही ते सगळं पाहून आला आहातच. खर्च असतो तो वाहतुकीचा. आपल्या देशांतर्गत जलमार्ग फारसे नाहीतच. त्यामुळे सर्वात स्वस्त वाहतूक रेल्वेनं. पुढं रेल्वे पोचली नसेल तिथं ट्रकनं. अतिदुर्गम प्रदेशात खेचर, उंट, बैलगाडी. शेवटी माणसाच्या पाठीवरून. असा खर्च वाढत जातो. त्या साखळीत मध्यस्थांची संख्या वाढते, तोही खर्च वाढतो. मधूनच मिठाची चणचण होते. शॉर्टेज. त्यानंही किमती वाढतात. हे सगळं तर ठीक होतं, पण मिठाची चणचण कशी होईल? उत्पादनाला भरपूर जागा आहे. बाकी हे घट्ट पाणी आणि सूर्य तर अविरतच पुरवठा करणारे. अहो दांडेकर साहेब, चणचण होत नाही, निर्माण केली जाते. संपूर्ण देशात धान्य, खाद्यतेल, फळं वगैरेसाठी रेल्वे वॅगन आपल्याला मिळाव्यात म्हणून रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची अजिजी केली जाते, लाचही द्यावी लागते. हे खाराघोडा स्टेशन असं आहे की इथं वॅगन्स उपलब्ध असताना त्या नाहीत, असं चित्र निर्माण करण्यासाठी आम्ही लाच देतो. मिठाचा प्रवाह थांबतो. चणचण म्हणून होलसेल बाजारात किमती वाढतात. या वाढलेल्या किमतीवर सौदे झाले म्हणजे तोपर्यंत दिसत असून नसलेले वॅगन्स उपलब्ध होतात. असं हे चक्र आहे. बापरे! मीठ, पाणी, अन्न यासोबत माणसाची मूलभूत गरज. फक्त माणसांची नव्हे तर प्राणी वर्गात अनेकांची. बहुधा सर्व सस्तन प्राण्यांची. ग्रहण सुटलं म्हणजे जसं पूर्वी महाराष्ट्रात दे दान सुटे गिरान ऐकू यायचं, तसं सौराष्ट्रामध्ये ग्रहण सुटलं रे सुटलं की हातगाड्यांवर मीठ विकायला येई. मात्र विक्री घोषणा त्या दिवशी मिठू म्हणजे मीठ अशी नसे, तर लो, सबरस लो अशी. आवर्जून शुभ म्हणून शेर अर्धा शेर खडेमीठ खरेदी होत असे. तो ग्रहण सुटण्याचा प्रसंग सोडला तर मिठाला सबरस म्हटलेले आढळत नाही. मात्र शब्द छपखल आहे. कडू, तिखट, गोड, आंबट, तुरट. थोडक्यात मिष्टान्न ते मटण मुर्गी. या मिठाशिवाय रस निर्माण होत नाही.
हे सर्व ओळखून ब्रिटिश भारतात एक प्रयत्न करण्यात आला. तेव्हाचा नकाशा पाहिला तर लक्षात येतं की या सबरसचा प्रमुख पुरवठा करणारे प्रदेश संस्थानांच्या हद्दीत होते. तिथून मीठ ब्रिटिश भारतात येतेवेळी त्यावर जबर कर आकारला जाई. प्रदेश विस्तृत, मग कर चुकवेगिरीला वावही तेवढाच. या शेकडो मैलांच्या पट्ट्याला काटेरी वनस्पतींचं कुंपण घालण्याचा प्रचंड मोठा खर्चिक प्रयत्न ब्रिटिशांनी करून पाहिला. शेवटी अशक्य म्हणून सोडून दिला. बहुधा ही मीठवाले बिनमिठाचे अशी भारताची पहिली फाळणी असावी. गोवा आणि पोर्तुगीजांचा सलग प्रदेश यामधून मीठ घाटावर येत असे, तरीही स्वस्त पडे. त्यामुळे स्वराज्यातली मिठागरं बंद पडतील या रास्त शंकेने थोरल्या छत्रपतींनी सीमेवरच्या कर वसूल करणाऱ्या घाटपांडे की अशा काहीतरी नावाच्या अधिकाऱ्यांना आज्ञापत्र पाठवलं आहे की अशा पोर्तुगीज प्रदेशातून येणाऱ्या मिठावर इतका कर बसवा की ते इकडच्या मिठापेक्षा महाग होईल. आपले उद्योगधंदे अडचणीत येऊ नयेत म्हणून त्या काळात इम्पोर्ट ड्युटीचा विचार करणारा हा राजा आजही लोकमानसाचा स्वामी आहे, तो उगाच नव्हे. कर आणि मीठ यांचा पहिला भारतीय उल्लेख कौटिल्य अर्थशास्त्रात आहे. इसवी सन पूर्व काही शतके लवणाध्यक्ष हे एक अधिकारी पद कौटिल्य अर्थशास्त्र नोंदतं. दक्षिण चीनमध्ये कॅप्टन भागात मिठाच्या छोट्या वड्या पाडून नाणी म्हणून उपयोग करत. रोमन साम्राज्यात खड्या सैन्याला वेतनाचा 25% हिस्सा म्हणून मीठ दिलं जाई. सॉल्ट. यावरून इंग्रजीत वेतनाला शब्द आला सॅलरी. अशा या विश्वव्यापी बाळामुळे त्या साबरमती काठी विचारमग्न बेरक्या महात्म्याला 1930 मध्ये दांडी यात्रा सुचली. विशाल सागरतीर असलेल्या देशामध्ये या मिठावर कर नको. निसर्गातून मीठ मिळवणं हा निसर्गदत्त अधिकार आहे. या आंदोलनात हजारोंना सहभागी करणं सहज शक्य होतं. क्रांतीचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग असंतोष वेशीवर टांगत होता. पण सर्वसामान्यांचा सहभाग असल्याशिवाय या आंदोलनाचा रेटा चलेजावपर्यंत नेता येत नाही हे त्यानं बरोबर जाणलं. मात्र स्वातंत्र्य मिळालं तरी मिठावरील कर, त्याचा काळा बाजार सुरूच राहिला. त्याचबरोबर कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा उद्योग. मीठ आहे, पण काय करणार? वॅगन्स नाहीत. अशी ही प्रायव्हेट पब्लिक पार्टनरशिप. जिन्हें नाज है हिंद पर वो कहा है. धन्यवाद.